आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। भाजप ॲक्शन मोडवर आहे। काल तुम्ही विधानसभेत बैठका घेतल्या, आज दिल्लीत बैठक आहे, काय सांगणार? महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही थोडा आकलन करतो आहे। महाविकास आघाडीच्या पेक्षा आम्ही 0.3 मतांनी कमी आहोत। कुठल्या विषयावर आम्ही लक्ष घेतलं पाहिजे, संघटनेत काय अजून काम केलं पाहिजे, सरकारने काय काम केलं पाहिजे। शेतकऱ्याचे कापूस सोयाबीनचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे बी बियाण्याचे प्रश्न आहे, खरीप हंगाम समोर आहे आणि त्यातून मग एक चांगला फीडबॅक येतो आहे। मागच्या 2019ला जे मतदान होते त्या 24ला मोठ्या प्रमाणावर मतदार यादीमध्ये चुका झाल्या आहेत। 8-8 हजार नावं नाही आहेत, याही बाबीचा चर्चा होते आहे। काही व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत त्या अजूनही जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता प्रशासकीय अडचणी झाल्या आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। शेतकऱ्याचे 50,000 रुपये प्रोत्साहन अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही, असे काही प्रश्न आहेत। या प्रवासामध्ये 288 विधानसभेत आमचे 48 प्रवासी नेते निघाले आहेत आणि यातनं मग फीडबॅक आल्यानंतर आम्ही सरकारशी बोलू। सरकारनंही विनंती करू की सरकारने आपले शेतकऱ्याबद्दलचे आणि प्रश्न सोडले पाहिजे, विभागीय प्रश्न सोडले पाहिजे। येणाऱ्या अधिवेशनातही सरकारने न्याय दिला पाहिजे आणि संघटनेही आम्ही काही ज्या दुरुस्त्या करत ते करू। पण जे काही आम्ही कुठे कमी पडलो आहे ते आम्ही आमची जे काही आम्हाला कमी मतं मिळाले आहे ते आम्ही स्वीकारलंच आहे आणि पुढं आता हा जे कोर कमिटीच्या बैठकीत ही चर्चा अपेक्षित आहे। हा कोर कमिटीच्या बैठकीत साधारण संघटनात्मक चर्चा होतं, त्यामध्ये काय काय बाबी केंद्र सरकारने केल्या पाहिजे। केंद्र सरकारने जे योजना मोदींच्या आता मोफत अन्नाची योजना आहे, 2029पर्यंत मोदीजी मोफत अन्न देणार रेशनच्या दुकानातनं, त्यामध्ये काय अडचणी आहेत। 3 कोटी घरं लोकांना मिळणार आहेत, 4 कोटी महिला लखपती दिदी होणार आहेत, याकरता काय केलं पाहिजे, कुठल्या लेवलला जाऊन काम केलं पाहिजे। आणि जे विरोधकांनी, इंडिया आघाडीच्या लोकांनी आणि MVA महाविकास आघाडीने खोटं लोकांना बोलून मतं घेतले। खटाखट 8,500 रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होतील, प्रत्येक महिन्याला 8,500 येतील, अशा ज्या भूलथापा दिल्या। संविधान बदलणार आहे मोदीजी असं खोटं बोलले, आदिवासीचे हक्क काढणार असे खोटं बोलले। हे जे खोटं बोलले आहे यामध्ये आम्ही आदिवासी लोकात जाऊ, यामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्या समाजात जाऊ, आम्ही त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजात जाऊ, बौद्ध धर्मीय जनतेलाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कन्फ्युजन तयार केलं, त्या समाजात जाऊ आणि शेतकरी शेतमजूर हा वर्ग एकीकडे हा सामाजिक न्यायाच्या भूमिकेत आम्ही काम करू। पण आम्ही या ठिकाणी मान्य केलं आहे की आम्ही थोडं कमी पडलो आहे, पुढं आम्ही कमी पडणार नाही याची काळजी घेऊ। फडणवीसांनी म्हटलं की मला संघटनेत काम करायचं, त्याबाबत आज चर्चा होईल? नाही, मला वाटतं तो काही आता विषय संपला आहे। देवेंद्रजी सरकारमध्येच राहतील अशी आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश आणि आमच्या विधिमंडळ गटाने आम्ही विनंती केली आहे। देवेंद्रजी आमचं म्हणणं ऐकतील। खूप खूप धन्यवाद सर। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।